नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आपल्या आजच्या आनंदाच्या बातमीकडे वळूया. मित्रांनो, आजची आपली प्रमुख बातमी आहे तर आजची आनंदाची बातमी. कर्मचाऱ्यांना होळी गिफ्ट, 2% महागाई भत्ता वाढ, पगारात बंपर वाढ, खात्यात जमा. चला तर पाहूया या संदर्भात सविस्तर स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी. कर्मचाऱ्यांना मिळणार होळीचे गिफ्ट, महागाई भत्ता व महागाई सवलत देणे क्रमप्राप्त ठरले आहेत. त्यामुळे आता या बातमीतील मुख्य मुद्दे खूपच गोड असणार आहे, कारण महागाई भत्त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे. आणि या संदर्भातील सविस्तर माहितीचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. मित्रांनो, होळीच्या सणापूर्वीच केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आणण्याची शक्यता आहे. मोदी सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करू शकते. कामगार ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार यावेळी महागाई भत्त्यात 2% वाढ निश्चित मानली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत आहे आणि ही 2% वाढ झाल्याने तो 60% वर पोहोचेल. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आणि त्यानुसार ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स AICPI IW च्या निर्देशांकाच्या आधारे डिसेंबर 2025 च्या आकडेवारीनुसार निर्देशांक हा 148.2 वर स्थिर राहिल्यामुळे 2% वाढ तांत्रिकदृष्ट्या निश्चित केली आहे किंवा झालेली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मार्च 2026 च्या सुरुवातीला होणाऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. जर मार्च मध्ये ही घोषणा झाली तर होळीच्या सुमारास मिळणाऱ्या पगारात वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे आणि जर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे थकीत एरियर सुद्धा एकत्रित जमा होईल. सणासुदीच्या काळात खात्यात जमा होणारी ही मोठी रक्कम कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार सुद्धा 2% महागाई भत्ता वाढवणार आहे आणि असा एक क्ल्यू प्राप्त झाला आहे. तर ही वाढ पूर्णपणे 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केली जाणार आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण 31 डिसेंबर 2025 रोजी 7व्या वेतन आयोगाचा कालावधी संपल्यानंतर ही पहिलीच वेतन समीक्षा असेल. याचा थेट फायदा सुमारे 50 लाखाहून अधिक कर्मचारी आणि 65 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना मिळणार आहे. मित्रांनो, महत्वाचा आणि ताज्या अपडेटच्या साठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.